मंडळी नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही जे बघताय ते जनमंतक मराठी। काल लातूर शहरात सायंकाळच्या सुमारास एक घटना समोर आली। त्या घटनेमुळे संपूर्ण लातूर जिल्हा हादरला। त्याचबरोबर लातूर शहरातील नागरिक असतील किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त केली जाऊ लागली। कारण लातूर शहरातले सुप्रसिद्ध डॉक्टर असलेले हृदयरोग तज्ञ जे असलेले डॉक्टर मेहुल राठोड हे त्यांच्या एका खाजगी गाडीमध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळले। त्यानंतर एकच खळबळ उडाली। आता ही आत्महत्या की अजून काय दुसरा प्रकार हे अद्याप तरी समोर आलेला नाही, पण प्राथमिक पोलिसांच्या तपासामध्ये ते अनेस्थेशिया जे की आपण ऑपरेशनच्या अगोदर म्हणजे पेशंटला उपचार करण्याच्या अगोदर भूल दिली जाते त्याचा ओव्हरडोस घेऊन त्यांनी त्यांचं जीवन संपवले अशी एक घटना सध्या लातूर शहरामध्ये घडली आहे। त्याच घटनेमुळे संबंध लातूर शहरात म्हणा किंवा लातूर जिल्ह्यामध्ये एक हळहळ व्यक्त केली जाते, दुःख व्यक्त केलं जातं आणि त्याचबरोबर अतिशय एक मोठी चिंता आणि गंभीर चिंता देखील व्यक्त केली जाते। कारण ह्या सगळ्या घटनेमुळे जे मानसिक आरोग्य जे आहे, मानसिक आरोग्याचे जे विषय आहेत ते पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागलेत। पण घटनाच तशी गंभीर आहे। एक वैद्यकीय क्षेत्रामध्ये नाव कमवलं असताना किंवा आपला जो वैद्यकीय व्यवसाय आहे ते चांगला जोरदार सुरू असताना आत्महत्या करण्याचं नेमकं कारण काय असू शकते, ह्या सगळ्या गोष्टीच्या निष्कर्षापर्यंत आपण पोहोचू शकणार नाहीत। कारण पोलीस तपास अजून बाकी आहे। पोलीस तपासांती ह्या सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत। पण बोललं गेलं जातं आहे की चर्चा अनेक आहेत लातूर शहरामध्ये। एवढं यशस्वी होऊन एक चांगलं हॉस्पिटल उभारून जर अशा पद्धतीनं म्हणजे कुणालाच काही न सांगता अशा पद्धतीनं जर जीवन संपवलं जात असेल, त्यामुळं अनेक गोष्टी देखील आता चिंतेच्या मानल्या जात आहेत। आता जी घटना घडली त्या घटनेनंतर मग त्यांच्या कोणीतरी पत्नीला कळवलं, तर त्यांच्या जी पत्नी आहेत त्यासुद्धा डॉक्टर आहेत, त्या घटनास्थळी पोहोचल्या। त्यांनी परत मग तिथंच बाजूला बनसोडे हॉस्पिटल आहे, त्या बनसोडे हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केलं गेलं। पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं ते घोषित झालं आणि ही घटना घडल्यानंतर मग सगळीकडे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या। आत्ता पोलिसांचं आपण काही स्टेटमेंट आमच्या चॅनलवरती टाकलं आहे किंवा बऱ्याच त्यांनी प्रसारमाध्यमाला त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे। ज्यांना ज्या अवस्थेमध्ये पाहिलं त्या ठिकाणी त्यांना मोबाईल सापडला गेला, पण असं कुठल्याहीच प्रकारची सुसाईड नोट देखील सापडलेली नाही असं देखील पोलिसांनी स्पष्ट केले। प्राथमिक अंदाजामध्ये किंवा प्राथमिक तपासामध्ये पोलिसांच्या असं लक्षात येते की ही जो मृत्यू आहे, जी आत्महत्या आहे आणि अकस्मात मृत्यू म्हणून त्याची नोंद देखील करण्यात आलेली आहे। आणि प्राथमिक अंदाज असाही सांगण्यात येतोय की तपासामध्ये असं सांगण्यात येते की अनेस्थेशिया जी असते ती भूल देण्याचं जे औषध असते त्याचा ओव्हरडोस घेऊन त्यांनी त्यांचं जीवन संपवलं आहे। आता जीवन का संपवलं आहे, कशासाठी संपवलं आहे, त्यांना काय वेगळा ताण होता का, त्यांना काय त्यांच्या व्यवसायामधल्या अडचणी होत्या का, त्यांच्या सहकार्याकडून काय अडचणी होत्या, किंवा जो व्यवसाय सुरू आहे किंवा ताणतणाव फार आहेत। कारण हल्लीच्या या सगळ्यामध्ये जे आहे ताणतणावामुळे किंवा शुल्क कारणामुळे अशा पद्धतीनं वेल एज्युकेटेड एक उच्च शिक्षित तरुण, एक उच्च शिक्षित डॉक्टर, ज्या डॉक्टरांकडे आपण अपेक्षा ठेवतो की त्यांचं समुपदेशन घेऊन आपण आपलं जीवन सुधारवतो, अशाच डॉक्टरनं जर अशा पद्धतीनं आत्महत्या जर केली असेल तर प्रश्न अनेक उपस्थित होतात आणि त्या प्रश्नाचं उकल जे आहे, ते प्रश्नाचं उत्तर जे आहे ते शेवटी पोलिसांच्या तपासांती आपल्याला पाहायला मिळेल। पण घटना गंभीर आहे। थोडक्यात मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे। याबद्दलच्या आणखी काही जर माहिती आमच्यापर्यंत आली तर ती देखील माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू। पण सध्याचं जे मानसिक आरोग्य आहे ते मात्र धोक्यात आहे आणि अशा घटना जर घडत असतील तर चिंतेच्या देखील मानल्या जात आहेत। पाहूयात यावरती अजून काही नवीन अपडेट येणार आहेत किंवा नवीन अपडेट आल्या तर आम्ही तुम्हाला आमच्या जनमंतकच्या माध्यमातून ते लवकरच कळवू। पाहत राहा जनमंतक मराठी। धन्यवाद।